स्वामी महाराज माझ्या पणजोबांच्या काळात आले हां. आणि दारात उभा राहिले. जेवायला मिळेल का, खाना मिळेल का? म्हणजे हो या. ते देवेंद्रच दाखवत होते समाधीला. हं. नक्की सच सच 2-3 वेळा असं खोळखणून बघितलं. या म्हणाले आत. मग ते एका खांबायला बसले. हं. मग घरातलं सगळं आणलं हां. आणि सगळे मिळून जेवले. काही काळ स्वामी महाराज इथं राहिले. बरं. आजोबांच्या बद्दल सांगायचं तर आजोबा आणि शंकर महाराज हं. हे एका नाण्याची एकच बाजू. अच्छा. काही फरक नाही. हां. शंकर महाराजांनी जायच्या आधी ते त्यांना एक घास खिचडीचा खायला घातला, संन्यास दीक्षा दिली आणि शेवटची सगळी अंत्यविधीचा सगळा कार्यक्रम आपल्यासमोर आपल्या शिष्याचा केला. माझ्या आईचा शेवटसुद्धा असाच छान केला. म्हणजे तिच्या शेवटच्या क्षणी एक हात तिचा वडिलांनी धरला, एक हात शंकर महाराजांनी, आणि एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जावं असं छान ती शांतपणे भगवंताच्या मांडली. हरी आणि हर जगदंबा या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे शुभराय मंच. वा. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आध्यात्मिक महाराष्ट्र या सिरीजच्या नवीन भागामध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत सोलापूरमध्ये, सोलापूरच्या शुभराय मठामध्ये. या मठाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे श्री स्वामी समर्थ महाराज, श्री माणिकप्रभू महाराज आणि श्री शंकर महाराज हे येऊन गेलेले आहेत. आणि शंकर महाराज तर जवळपास 27 वर्ष इथे वास्तव्याला होते. भारत भ्रमण झाल्यानंतर शंकर महाराज डिरेक्टली सोलापूरमध्ये या मठात आले. तर काय आहे या मठाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थांच्या पादुका, श्री शंकर महाराजांच्या पादुका आणि अनेक विभूतींनी वापरलेल्या गोष्टी इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि त्याला तुम्ही स्पर्श करून त्याचं दर्शनही घेऊ शकता. त्याचसोबत इथे शंकर महाराज कुठे ध्यान करायला बसायचे ती सुद्धा जागा आहे, ज्याला बेकार हॉल म्हणतात. तर तो बेकार हॉल का म्हणतात हे पण आज आपण जाणून घेणार आहोत आणि आम्ही तुम्हाला व्हर्च्युअल दर्शन सुद्धा करून देणार आहोत. त्यामुळे चला माझ्यासोबत आज आपण बघूयात श्री शुभराय मठ. इथे वरती वाचा काय लिहिलंय, बेकार हॉलचे मालक. इथे आता आपण ऐतिहासिक वास्तूच्या मध्ये आहोत. तुम्हाला जर सांगायचं तर शंकर महाराज जे होते ते इथे ध्यान करायला बसायचे आणि सोलापूरमध्ये शुभराय मठामध्ये तुम्ही इथे जिथे शंकर महाराजांनी ध्यान केलं 27 वर्ष ते जिथे होते तिथे जाऊन ती जागा, ती खुर्ची अनुभवू शकता, त्याला स्पर्श पण करू शकता. या मी तुम्हाला दाखवतो. या जागेमध्ये श्री शंकर महाराज ध्यान करायचे. 27 वर्ष तुम्ही विचार करा ते या ठिकाणी होते. हा फोटो बघताय, या फोटोत ते जसे बसलेत तसेच ह्याच खुर्चीवर ते असायचे. तुम्ही या ठिकाणी या खुर्चीला हात सुद्धा लावू शकता, याचा स्पर्श पण तुम्ही अनुभवू शकता. विचार करा इथे काय एनर्जी असेल, काय स्पंदन असतील. त्यामुळे मी म्हणेन की तुम्ही नक्की या शुभराय मठात, एकदा हे सगळं अनुभवा. आणि अर्थात या म्हटल्यानंतर भरपूर लोक येतात, पण याचं पावित्र्य राखून मगच या गोष्टी अनुभवा. आता मी तुम्हाला बाकी पण गोष्टी दाखवतो. तत्पूर्वी याला बेकार हॉल का म्हणायचे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा, कारण आम्हाला तर माहिती आहे पण जेवढे सोलापूरमधले लोक असणार आहेत त्यांना माहिती आहे. त्यामुळे कमेंटमध्ये तुम्ही सांगा आम्हाला की याला बेकार हॉल का म्हणतात, म्हणजे सगळे जाऊन वाचतील आणि त्यांना लक्षात येईल की याला बेकार हॉल का म्हणलं जायचं. चला.
आत्ता आपण शुभराय मठाच्या मूळ गाभाऱ्यात आलेलो आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता पांडुरंग आहेत, त्याच्यानंतर स्वामी आहेत अर्थात. ज्यांना ज्यांना अभिषेक करायचा असतो त्यांच्यासाठी अभिषेकाची पांडुरंगाची मूर्ती आहे. त्याचसोबत इथे राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान आहेत. बाजूला अर्थात गणराय आहेत. ती पण एका लाकडाच्या खोडातून बनवलेली मूर्ती आहे. सो असा हा पूर्ण गाभारा आहे आणि या गाभाऱ्याचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये शंकर महाराजांची ही छोटी मूर्ती आहे. त्यासोबत ही कृष्णाची सुद्धा मूर्ती आहे. याचा नक्की काय इतिहास आहे हा आपल्याला मेन आपल्या पॉडकास्टमध्ये कळणार आहे. आणि अजून सुद्धा खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला अजून झूम करून दाखवतो. त्यामुळे या माझ्यासोबत आहे. हा खूप वेगळा आणि तुम्ही आत्तापर्यंत कधी अनुभवला नसेल असा गाभाऱ्यातला भाग आहे. तुम्ही हा फोटो बघताय, हा मूळ शंकर महाराजांचा ओरिजिनल फोटो आहे आणि त्याच्या मागे जे तुम्हाला दिसतंय तो हा मठ आहे. तर त्याच्यामुळे हा एकमेव फोटो तुम्हाला इथे शुभराय मठात बघायला मिळेल. त्यासोबत हे शुभराय महाराज आहेत, त्यांचा हा फोटो आहे. मध्ये विष्णूची मूर्ती आहे. सो ती मूर्ती सुद्धा इथे आहे. त्यानंतर हा आहे महत्त्वाचा भाग. या तुम्ही पादुका बघताय, या श्री स्वामी समर्थांच्या पादुका, या श्री शंकर महाराजांच्या पादुका. या ज्या पादुका आहेत या या मठाच्या ज्या मठाधिपती आहेत शुभांगीमाई त्यांच्या वडिलांच्या पादुका आहेत आणि ह्या ज्या आहेत या शुभराय महाराजांच्या पादुका आहेत. आणि याच्यातला सगळ्यात आध्यात्मिक आणि एका भक्ताला जो महत्त्वाचा भाग वाटेल तो म्हणजे या पादुकांना तुम्ही स्पर्श करून याचं दर्शन सुद्धा घेऊ शकता. कुठलीही जी आहे म्हणजे शंकर महाराजांची, माझा हात सुद्धा अजून थरथरतोय कारण की असं कधी तुम्हाला अनुभवायला नाही मिळत. तुम्ही स्पर्श करून तुमचं पावित्र्य आहे ते राखून इथे दर्शन सुद्धा घेऊ शकता. त्याच्यामुळे हा खरंच एक ऐतिहासिक आणि माझ्या आयुष्यातला वन ऑफ द बेस्ट क्षण आहे की जिथे मी स्वामींच्या पादुकांना स्पर्श करून दर्शन सुद्धा घेऊ शकतो. आता आपण या मठाच्या ज्या मठाधिपती आहेत शुभांगीमाई, तर त्यांच्यासोबत पॉडकास्ट करणार आहोत. खूप इंटरेस्टिंग पॉडकास्ट असणार आहे. तर आता आपण पॉडकास्टकडे वळू. चला. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आध्यात्मिक महाराष्ट्र या आपल्या सिरीजमध्ये आज आपण आलेलो आहोत सोलापूरमध्ये आणि सोलापूरमध्ये शुभराय महाराजांचा मठ आहे आणि आपल्या बऱ्याच सबस्क्रायबर्सनी इथे व्हिजिट केलेला आहे आणि त्यांना तो आवडलेला आहे. नेहमी तुम्ही आम्हाला म्हणत होतात की शुभराय मठाबद्दल तुम्ही पॉडकास्ट करा. तर आजचा तो वेळ आहे आणि आजचा तो दिवस आहे आणि आजची ती वेळ आहे आणि आपल्यासोबत आहेत शुभांगीमाई. नमस्कार. नमस्कार माई. तुम्ही सर्वप्रथम एवढा वेळ दिला आम्हाला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि इथे एवढं प्रसन्न वाटतं आम्हाला आल्यानंतर. एवढी सुंदर जागा आहे, वास्तू आहे आणि तुम्ही पण एवढ्या छान म्हणजे खरंच माई आहात तुम्ही. तुम्ही आल्या आल्या आम्हाला विचारलं की तुम्ही जेवलायत का, जेवण पहिले करा आणि त्याच्यानंतर मग आपण पॉडकास्ट आणि हे कामाच्या विषयी बोलू. त्यामुळे सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार. आणि जे पहिल्यांदा आज तुम्हाला बघत असतील पॉडकास्टच्या मार्फत तर त्यांना थोडीशी तुमची ओळख करून घ्या. नमस्कार, मी शुभांगी जयकृष्ण बुवा. आमचा शुभराय महाराजांचा मठ आहे आणि हा 1781 पासूनचा आहे. आता नवा वास्तुत्व 2001 साली आला ही गोष्ट वेगळी, पण मूळ आहे ते शुभराय आणि आमचे ते मालक आणि सर्वे सर्वा. खरं तर आपण नेहमी असं म्हणतो की देवाचं नाव आधी घेतो आणि मग, पण इथं देवसुद्धा त्यांच्यासाठी, त्यांच्या भक्तीसाठी आलेत. त्यामुळे ही वास्तू ही शुभराय महाराज मठ म्हणूनच ओळखली जाते. 1750 ते 1820 शुभराय महाराजांचा कालखंड. अगदी ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबात
सधन कुटुंबात जन्मलेले, सगळा गोतावळा मोठा होता आणि त्या पद्धतीप्रमाणे ते गुरुकुल पद्धतीने शिकले. त्यांना गुरुजी खूप चांगले भेटले, त्यांच्या सर्व गुणांना वाव देणारे. वेद, शास्त्र, पुराण हे तर ते शिकलेच, पण त्याबरोबर सगळ्या कला शिकले आणि त्या कलाचं पुढे प्रगटीकरण देवासाठी झालं. त्यामुळे गुरुकुल पद्धतीने शिकले आणि त्याच्यानंतर घरी परतले. त्यानंतर त्यांचा विवाह पण झाला. आणि त्याच वेळेस टिपू सुलतानाचं राज्य म्हणजे मालूर गावचे हे मालूर हे गाव बेंगलोर आणि म्हैसूरच्या मध्ये आहे आणि तिथं सगळं होतं त्यांचं. टिपू सुलतानाचं राज्य पण म्हैसूरला. आणि टिपू सुलतानाचं ते एक वैशिष्ट्य होतं की तो गुणग्राही होता. त्याला चांगली माणसं हवी असायची, तो शोधत होता. त्याप्रमाणे त्यांनी हळूहळू, त्यांचं मूळ नाव सुब्बराव, सुब्बरावांचा शोध घेतला आणि त्यांना बोलवून घेऊन सांगितलं की तुम्ही आमच्या दरबारात दाखल व्हा. नवीन यंगस्टर मुलगा आणि घरच्याची सगळ्यांशी सल्लामसलत करून ते कामावर रुजू पण झाले आणि नायब दिवाण पदापर्यंत पोहोचले, म्हणजे आजचे उपपंतप्रधान. पण त्यावेळेचं राजकारण नाही आवडलं, ते त्यांना क्लेशदायक होतं. काय करावं असा प्रश्न होता. चिंतन चाललं होतं, मनन चाललं होतं. आणि इकडे मारुती बाप्पा सारखा साथ घालत होता, उठ, तुझं काय काम आहे आपलं, चल उठ उठ. खरं तर आपल्याला सुद्धा असं पुष्कळ वेळा कुणीतरी सांगतं की आपल्याला असं वाटत असतं की हे पण करूयात का, आणि त्यावेळेस आपण नाही करत. पण 6 महिन्यानंतर, वर्षानंतर लक्षात येतं की आपण तसं केलं असतं तर किती छान झालं असतं. पण वेळ निघून गेलेली असते. पण शुभरायांनी हे सगळं वेळेत ऐकलं, वेळेत त्याचा निर्णय घेतला आणि एक दिवस घरातली कट्यारधारी मारुतीची मूर्ती घेऊन घोडीवर बसून ते निघाले. आपल्याकडे सगळ्यांना गदाधारी मारुती माहिती आहे, पण तिकडच्या बाजूला अनेक शस्त्र हातात घेतलेले, धारण केलेले मारुती बाप्पा आपल्याला बघायला मिळतात. त्याप्रमाणे हा कट्यारधारी मारुती. आणि विचार आला होता की खरं वेषांतर केलं होतं. एक राजशाही थाटातला माणूस एका उपरण्यावर आणि छोट्याशा अर्ध्या धोतरावर आणि पगोट्यावर आला, फेटा डोक्याला बांधलेला, आणि त्याच्यातून त्यामुळे ओळखलं नाही त्याला. आणि जेव्हा ओळखायची वेळ आली त्यावेळेस ते सीताफेनी त्याच्यातून निसटले. आणि मग नदीचा काठ घेत 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 मग निसर्ग, पशु पक्षी, माणसं सगळ्यांचं चिंतन करत, बघत, दृष्टीत टिपत, हृदयात टिपत ते तडवळजवळ म्हैसलगी नावाचं मारुतीचं देऊळ असलेलं, जागृत मारुतीचं स्थान असलेलं गाव, तिथं ते मारुतीच्या देवळातच स्थायिक झाले. तिथल्या 350 कानडी कुटुंबांना त्यांनी मराठी भजनं शिकवली. कारण त्यांचा जो भाग होता मालूर कर्नाटकातला, तो सीमारेषेवर असल्यामुळे त्यांना मराठी येत पण होतं, त्यांना बऱ्याच भाषा येत होत्या. आणि त्यामुळे त्यांनी मराठीतून अभंग शिकवले, सगळ्यांना भजनं शिकवली. त्याबरोबर मारुतीची भक्ती कशी करायची, त्याचे उत्सव कसे करायचे, त्याचं नित्य उपयोगी काय काय करायचं, सकाळपासून रात्रीपर्यंत नित्योपासना पण शिकवली. आणि वैशिष्ट्य असं की त्यांनी घालून दिलेली रीती आजपर्यंत चालू आहे, त्याच्यात बदल नाही. त्यांना सुब्बराव म्हणजे कोण तेही माहित नाही, पण त्यांना माहिती आहे इथं एक गुरुजी येऊन राहून गेले आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने आम्ही सगळं करतोय. मी जाऊन आले तिथं 3-4 वेळा. आणि सगळी छान माणसं आहेत ती. मग म्हैसलगीहून पुढे 2 वर्ष, 1.5-2 वर्ष राहिले असतील ते. मग मारुतीच्या आज्ञेने ते कोल्हापूरला गेले. खरं तर प्रत्येक ठिकाणी त्यांना काही संकेत मिळालेले आहेत, दृष्टांत झालेले आहेत. काही वेळा मारुती बाप्पांनी अडवलेलं आहे, जाऊ नको, मला तुझी भक्ती घ्यायची आहे.
हा. सगळं सांगत बसवलं तर आपण मग फार वेळ जाईल. त्यामुळे मी सुचवाच्य करते. आणि त्याप्रमाणे मग ते मारुतीच्या आज्ञेने कोल्हापूरला आईचा आशीर्वाद घ्यायला गेले. वा. कारण जीवन प्रवासात आईचा आशीर्वाद फार महत्त्वाचा ठरतो. खरंय. त्याप्रमाणे कोल्हापूरला गेल्यानंतर आईचा जगदंबेचा आशीर्वाद घेतला. तिच्याशी हितगुज केलं आणि तिच्या आज्ञेने ते पंढरपूरला आले. बर. पंढरपूरला विठुराया आणि रुक्मिणी मातेचे दर्शन रोज, नगर प्रदक्षिणा असं करत असताना थिमप्पा रामदासी नावाचे गुरु भेटले त्यांना. बर. त्यांचा तो आश्रम होता. योगायोग असं आहे की थिमप्पा हे पण कर्नाटकातले, आंध्रातले, हे पण तिकडचेच. आणि तिथं भेटले. हे सगळे फिरस्ते खरं तर. म्हणजे फार काळ एकत्र न राहता आपलं आपलं काम करायचं आणि पुढे जाणारी. त्यामुळे थिमप्पा रामदासींचं सुद्धा आज आम्हाला काही मिळत नाही. आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण थिमप्पा रामदासींनी त्यांना ओळखलं, त्यांना न्याहाळलं, त्यांचा अभ्यास केला आणि त्यांना एक दिवस गुरुमंत्र दिला. इकडे विठुरायाची भक्ती चालू होती. पण मग त्यांनी त्यांना सांगितलं की तो तर सोलापूरला जा. सोंदलगी गाव आहे सोलापूरचं. बर. तर ते म्हणले नको, बरं आहे ना तुमची सेवा करता येते. अरे माझंच ठाव ठिकाणा नाही कुठं, मी कधी आज आहे उद्या नाही. तुझा म्हणले, तुझं सोंदलगी तुझं वाट बघताय. आणि त्या गुरूंच्या आज्ञेने खरं ते सोलापूरला आले. बर. सोलापूरला आल्यावर 2-3 ठिकाणी राहिले. एक विहीर आहे हत्तीबवडी, त्याला हत्तीने पाणी ओढायचे. बर. एवढी मोठी विहीर होती. त्या विहिरीच्या कपारीत बसून ज्ञानसाधना सुरू झाली त्यांची. बायका आल्यात की पहाटे धुण्या मांडलेला की बाहेर येऊन बसायचे. हळूहळू ओळख व्हायला लागली, बाबा बाबा. मग तिथल्या काही लोकांनी बेगमपेठेत एक त्यांना छोटंसं देऊळ बांधून दिलं, मारुतीचंच. तिथे बसायला लागले. तिथला कट्टा अजूनही आहे. पण त्या काळात लोकांना महाराज आवडायला लागले. ते सुब्बरावचे शुभराय कधी झाले पत्ताही लागला नाही. आबासाहेब कुंडले नावाचे किल्लेदार होते. आणि त्यामुळे आणि बरीच लोक मंडळी, मोठी मोठी मंडळी पण होती की जी चाहती होती शुभरायांची. आणि जायचे रोज सगळं ऐकायला, बसायला. बरं वाटायचे, बाबा बरे वाटायचे सगळ्यांना. आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की महाराज तुम्हाला भेटावंच वाटतं पण रोज येणं अवघड जातं. मी तुम्हाला जागा दाखवतो, येत आहे का? मी कुठेही राहायचंय मला काय, मारुतीची भक्तीच करायची. मग त्यांनी ही जी आज वास्तू उभी आहे इथं ही जागा दाखवली. इथं मोठं चिंचेचं झाड होतं. सिद्धेश्वरचा तलाव होता. प्यायची सोय झाली, झोपायची सोय झाली, राहायला लागली. मारुतीची उपासना चालूच होती. आणि हे करत असताना परत हळूहळू हळूहळू दृष्टांत व्हायला लागले की मी पंढरपूरला पुंडलिकाच्या डोहात आहे आणि मला एका दिवसात घेऊन ये, मला तुझी भक्ती घ्यायची. किती मोठा क्षण आहे हा की आपण एखादं, आपल्याला असं वाटतं स्वामी महाराजांची भक्ती करावी, शंकर महाराजांची करावी, पांडुरंगाची करावी, आईची करावी. आपण बाजारात जातो, मूर्ती घेऊन येतो, प्राणप्रतिष्ठा खूप थाटामाटाने करतो आणि त्याची आपली भक्ती सुरू होती. पण देवच सांगतोय मला तुझी भक्ती घ्यायची. हा फार दुर्लभ क्षण. खरं. आणि त्यांनी मग सुरुवातीला असं वाटलं त्यांना की हे भास वगैरे असू शकतील. पण जस्ट ठाम कळलं की नाही, भगवंताला आपल्याकडे यायचंय. त्यावेळेस त्यांनी मग येणाऱ्या लोकांना सांगितलं की असं असं भगवंत येऊ इच्छितो, आणायचं आहे त्याला. तर म्हणजे जातो आपण. एक शेटे नावाचे ग्रस्त होते, मल्लिकार्जुनप्पा शेटे. त्यामुळे माझ्याकडे घोडी आहे, मी जाऊन घेऊन येतो. तरी खरं तर आळंदीची वारी करायची आणि पंढरपूरची वारी पण करायची. बर. आणि मग म्हणाले मला सगळं माहिती आहे, मी जातो. आणि ते गेले. पण पुंडलिकाच्या डोहात उतरायचं म्हणून भगवंताची प्रार्थना केली. देवा, मी माझ्या गुरूंना विचारलंय की तुम्हाला त्यांनी दृष्टांत दिले, माझ्याबरोबर येतील ना? अरे म्हणे, जो मला साथ घालतो तो कसा नाही येणार तुझ्याबरोबर, जा, नक्की येईल. त्यांनी ग्वाही दिली म्हणून मी आलोय आणि आता तुम्ही चला. म्हणून त्यांनी पुंडलिकाच्या डोहात उडी मारली.
बघायला गेलं तर वाळू 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 वाळू. मग असं ते थोडंसं उद्भगी अवस्था म्हणावी, हम्म. शुद्ध बेशुद्ध हम्म. अशा अवस्थेत ते वाळवंटात फेकले गेले. बर. तिथल्या लोकांना ती जे भेटलं पुरसंगी त्यांनी ते बांधलं हा. आणि त्यांच्या ह्याच्यावर त्यांना पाणी मारून शुद्धीत आणलं. मग त्यांनी बघितलं आणि त्यावेळेसच त्यांना असं कानावर पडत होतं की आता जे आहे ना ते घेऊन जा, हम्म. आता ते उघडून बघू नकोस. बर. पण माणसाची उत्सुकता काय ऐकून असतो. घोडीवर बसले, निघाले, कारण ओट होती एका दिवसात परत येत. हो. इकडं शिवराय महाराजांनी सगळ्या गावाला घेऊन ते वेशीवर उभे राहिले होते. हा. सुहासिनी होत्या, पालखी होती, अब्दागिरी होती, सगळं काय नव्हतं, ढोल ताशे काय जे जे सगळी वाद्यपिद्य सगळे घेऊन गेले होते. हम्म. आणि देव येणार देव येणार देव येणार आणि त्या याच्यात वाट बघतायत. पण मध्यावर शेट्यांना वाटलं खरंच काय नाही तर वाढ काय करावं. बघितलं तर अर्धी वाट मूर्ती तयार झाली होती, पाय तयार व्हायचे राहिले होते. बर. आणि इकडं शुभरायांनी तांब्याचे पाय नेले होते. अच्छा. हा. त्यामुळे त्याने मग उतरले खाली, धुळाची तापाची सगळी धूळ दिसायला लागला. आले 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 आले. मग त्यांनी शुभरायांच्या हातात मूर्त दिली. हम्म. शुभरायांनी पहिला अभिषेक आसनांचाच केला. अच्छा. पहिला अभिषेक, खूप छान क्षण, देव दुर्लभ क्षण, हो. देव समोर दिसतोय. त्यांनी सांगितलं तसं तो आलाय. आणि काय भाग्य, सोलापूरकरांचं हे भाग्य आहे खरं की सोलापूरकरांच्या साठी निमित्त शुभरायांना केलं. खरंय. आणि देव आले आपल्याकडे. मग त्यांना पाय बसवले, त्यांना छान पालखीत घातलं आणि मठात आणलं. प्राणप्रतिष्ठा झाली. तो दिवस होता आषाढी एकादशी 1785. आषाढी एकादशीच्या दिवशी 1785. वा. आणि मग आता शुभरायांचं सगळं भान हरपलं आणि सगळे जे पोतडीत बसलेल्या कला सगळं सगळं बाहेर आलं. त्यांनी पहिल्या 4 महिन्यात रस तयार केला. इथं कलवार नावाचे ग्रस्त होते, त्यांचं सरस्वतीचं आणि दत्ताचं देऊळ पण आहे. त्यांना सांगून रथ तयार केला. लाकडी रथ आहे, अष्टपैलू रथ आहे. त्याचा एक एक खांब निघतो, त्याला खिळा नाही, काही नाही, पण बसल्यानंतर सगळा रथ पक्का होतो. पण मला त्याच्यातलं काही येत नाही. मी फक्त सगळाच रथ तयार झाल्यावर विचारते सगळं ठीक आहे ना. हो म्हणलं की जेवायला घालते. त्यांना प्रसाद होतो त्या दिवशी. आदल्या दिवशी प्रसाद असतो, रथ बांधणी असते आणि दुसऱ्या दिवशी रथयात्रा असते. आज जी गणपतीची मिरवणूक निघते त्याच मार्गाने शुभरायांनी ही मिरवणूक सुरुवात केली. खरं तर वारकरी पंथाची बीज शुभरायांनी सोलापुरात रोवली की तुम्हाला सगळ्यांना आपल्याला पंढरपूरला जाता येत नाही ना, आपण इथं यात्रा करू, आपण इथंच जाऊ, इथंच विठू. आणि पंढरपूरचाच विठुराया आपल्याकडे आलेला आहे. त्यामुळे ती बीज रोवली. आणि मग मात्र त्यांचा असा सगळ्या त्यांच्या भक्तीला बहर आलं, उधाण आलं. त्याने ते पुराण सांगायचे, ते कीर्तन करायचे, ते प्रवचन करायचे. संध्याकाळी शेजारतीनंतर पायात चाळ बांधून देवाला नृत्याने रिझवायचे. अभंग केले, अभंगाने चिंब चिंब भिजवलं, चित्र काढली. ती चित्र रामायण महाभारताच्या ह्याच्यावरची त्यांनी ते देवघर सजवायचे, देवाला सजवायचे. म्हणजे विठुरायाचे किती लाड करावेत. आणि आपल्याकडे साधारणपणे आपली भक्ती आचमनापासून प्रसादापर्यंत संपते. खरं तर आपण पोथी वाचतो, अभंग वाचतो, पण त्यांनी स्वतःच्या गुणांनी भगवंताची पूजा बांधता येते आणि भगवंताचं लाडकं होता येतं. हा जीवन सिद्धांत जगून दाखवला. त्याच्यामुळे त्या सगळ्या बहर आला होता. आणि सोलापूरकर सगळे खूप असे आनंदले होते. खूप लोक यायचे, बसायचे आणि सगळ्यांना सांगायचे मी आणि देव, मला काही नको. पण अशा खूप घटना घडल्या की
रणसुभे नावाच्या ग्रस्तांना पंढरपूरला सगळी देवाला उपकरणी द्यायची होती, पण हम्म. देवाने सांगितलं मी तर तांब्याच्या पेल्यात पितो, तिथं काय देतो चल. आणि ते मग बडवे आणि ते सगळे तिथं आले आणि ती उपकरणं दिली. बर त्याच्यानंतर चिमा नायकी, या चिमा नायकिणींनी तट बांधून दिला. बर ती म्हणजे ही रामजोशींच्या फडातली, हम्म. पण ती त्यांची इथं ज्यावेळेस रामजोशी आणि सगळे स्थायिक झाले शेवटच्या काळात, त्यावेळेस चिमात शुभरायांची भक्ती बनली. बर ती इथं तिने त्यांच्याबरोबर नृत्य केलंय. हा तिच्याबरोबरची जी कुत्री तिची, हम्म. तिचा शेवट महाराजांच्या चरणावर डोकं ठेवून झालाय. बापरे. एक ना दोन खूप गोष्टी सांगता येतील, हम्म. किती सांगायच्या आणि किती नाही प्रश्न आहे. एकाला त्याने गाईला दगड मारला होता ओके आणि त्यामुळे गाय मेली, पण तो गाईसारखा हंबरायला लागला. हम्म. शेवटी त्या मालकांनी सांगितलं बघा काय करावं, कुणा टोक्याचं कसं व्हायचं. आणि मग महाराजांच्याकडे आल्यावर म्हणले असं कर, एक दगड घेऊन माझ्या डोक्यात घालतो. घाबरला बिचारा. आणि हा. मग त्याला प्रदक्षिणा घालायला सांगितल्या हम्म. तुळशी वृंदावनाला. अच्छा आणि ती जी प्रदक्षिणा घालता घालता त्याचं घांबरणं गेलं. म्हणजे त्या तुळशीचं, त्या ह्याचं किंवा त्या भक्तिभाव जर एका टोकाला गेला तर काय घडू शकतं, हम्म. त्याचं ते छान उदाहरण आहे. खूप अशी उदाहरणं सांगता येतील, पण ती सांगण्यातून आणि इथून ऐकण्यापेक्षा मठात आलं तर जास्त छान होईल. खरंय अगदी त्यामुळे खरंय. मग ते जास्त छानपणे तुम्हालाही प्रश्न विचारता येतील आणि मलाही उत्तरं देता येतील. वा त्यामुळे मग अशा तऱ्हेने त्यांचा 1820 सालापर्यंत काय झाला. का? त्या काळात एक रावजी बुवा म्हणून एक त्यांचे शिष्य, हम्म. ते विमनस्क झाले होते, बारामतीचे मूळ, पण त्यांचे सराफ होते. ते हम्म. सराफी चालली नाही. मग भाऊबंदकी नेहमीप्रमाणे आपला शाप आहे आपल्याला सगळ्यांना. सोलापूरला आले, तिथेही चालली नाही. मग कोणीतरी त्यांना सांगितलं असं असं मठात बुवा आहेत त्यांच्याकडे, जात चला. मग ते यायला लागले, त्यांना आवडले महाराज. ते म्हणाले हम्म. महाराज काहीतरी वाचायला देता का मला. तर त्यावेळेस त्यांच्याकडे एक एकनाथी भागवत होतं, हम्म. ते त्यांनी दिलं, हे वाच म्हणे. त्याच्यातलं एक पान पडलं, ते बघितलं, त्याच्यावर लिहिलं होतं संतांची सेवा ही परम आवडे देवा. वा ती सगळी पोती गुंडाळून देऊन टाकली. काम झालं म्हणले माझं. हम्म. काय झालं रे, आत्ता तर मागितली, नको म्हणलं, माझं काम झालं आणि आता मी इथून जाणार नाही. अच्छा ते म्हटले अरे आमच्याकडे राहत नाहीत कोणी, दिवसभर सगळे येता जाता बसता सगळं ठीक आहे, पण रात्री मी आणि देव असतो. हम्म. ते म्हणले मी नाही जाणार. अरे मी उपाशी राहतो, मला काय, मला चालतं, पण तुम्हाला चालणार नाही. हम्म. आणि हा पेहराव करावा लागतो. त्यांनी एका धोतराचे 2 तुकडे केले बर आणि म्हटले आता ओम भोवती विश्रांती. मग ते राहायला लागले. मग हळूहळू त्यांची बायको पण आली, ती रांगोळी करायला लागली. तिला शेवटी महाराजांनी घेतली आत. हम्म. मग ती स्वयंपाकघर सांभाळायला लागली. हम्म. आणि या जोडीला शेवटी महाराजांनी देवाची पूजा, मठाची जबाबदारी सगळी दिली. प्रत्येकाला ज्याचं त्याचं काम दिलं. हम्म. सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाला रथाची सगळी जबाबदारी दिली. बरं आणि त्यांचा जो वसा त्यांनी घेतला होता की अभंगातून देवासाठी काही काम करावं, देवाला रिझवावं, हम्म. किंवा कलांनी करावं काही काम देवाचं, येणाऱ्या माणसाशी बोलावं आणि मठ छान सोलापूरकरांच्या सहकार्याने छान चालवावा, हम्म. हेच त्यांनी सांगितलं. एक गंमत अशी की लक्ष्मीबाई ज्या रावजीबुवांची पत्नी, हा तिलाही विचारलं तुला काय पाहिजे, म्हणजे काही नको, हे मला द्यायचं आहे. तर ती म्हणाली माझ्या पिढीतल्या शेवटच्या माणसाने तुमची आणि देवाची भक्ती करावी. हम्म. संपला. आणि तो जो भक्तिरस आहे लक्ष्मीबाईंनी मागितलेला, तो आजपर्यंत स्त्रोत आमच्या सगळ्या पिढ्यातून. त्याच्यामुळे तो भक्तिरस, हे मठ, हा देव, हे सगळं रावजी बुवांची पुण्याई उभा राहिली हम्म. आणि ती माझ्यापर्यंत आजपर्यंत चालली. चालेल वा
आता या सगळ्या कालखंडामध्ये खूप विभूती इथे येऊन गेले. बर. माणिक प्रभू आले. हम्म. माणिक प्रभू महाराजांशी बोलत गेले. बर. त्याच्यानंतर शंकरात काय झालं होतं एकदा की त्यांचे आई आणि वडील गेल्याचं कळलं होतं. अच्छा. महाराजांनी काही त्याचा सोवळं पाहिलं नाही. हम्म. तेव्हा सोलापूरकरांनी सांगितलं की संन्यासी म्हणून हे काय कर पाळत नाही. हम्म. त्यांनी शंकराचार्यांना पत्र लिहिलं. अच्छा. मग शंकराचार्य आले ते मठात राहिले येऊन. बर. आणि त्यांनी सभा घेतली आणि सांगितलं की हे करतात ते बरोबर आहे. हम्म. संन्यास घेतल्यानंतर ह्या सगळ्या उपाधी जातात. हम्म. पण आईवडिलांच्या शांतीप्रित्यर्थ त्यांनी इथे एक यज्ञ केला अच्छा. आणि त्या यज्ञातून एक औदुंबराचं झाड वा. उगवलं. तेच आजपर्यंत आहे. आहे. म्हणजे एक दत्त संप्रदायाची मूळ पाळ बीज हम्म. खरं तर त्याच वेळी चवली गेली. हम्म. आणि हरी आणि हर जगदंबा या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे शुभरायमणचं. वा. स्वामी महाराज माझ्या पणजोबांच्या काळात आले हा. आणि दारात उभा राहिले. जेवायला मिळेल का, खाना मिळेल का? म्हणजे हो या. ते दैवेद्यच दाखवत होते समाधीला. हम्म. नक्की सच सच 2-3 वेळा असं खोळखणून बघितलं. या म्हणाले आत तुम्ही. मग ते एका खांबायला बसले. हम्म. मग घरातलं सगळं आणलं हा. आणि सगळे मिळून जेवले. काही काळ स्वामी महाराज इथं राहिले. बर. किती काळ असेल साधारण? साधारणपणे 1800चा काळ आहे. 1850 नंतरचा असणार आहे. बर. बर. तर मग ते जाताना मात्र त्यांनी ज्यावेळेस ते अक्कलकोटला गेले हम्म. त्यावेळेस त्यांनी त्यांची कुबडी हम्म. आणि पादुका ते देऊन गेले जयकृष्ण बुवांना बर. म्हणजे माझ्या पंजोबांना. हम्म. त्या आजही आपल्याला इथे. दर्शनासाठी आहेत. वा. हम्म. त्याच्यानंतर शंकर महाराज जे सगळ्यांचं लाडकं दैवत. हम्म. हम्म. ते 8 वर्षानंतर भारत भ्रमण केलं. सगळीकडे फिरले, विदेशात गेले. सगळं करता करता पंढरपूरला आले. पंढरपूरहून मी आता किस्सा सांगत नाही त्याचा, हा. ऐकायला माझ्याकडे या. अक्कलकोटला गेले. कारण स्वामी महाराजांनी त्यांना पंढरपुरात सांगितलं तू अक्कलकोटला ये. हा. आणि मग त्याच्या आज्ञेप्रमाणे अक्कलकोटला गेले. गुरु शिष्यांचं हितगुज झालं आणि सोलापूरला आले शंकर महाराज. त्या दिवशी बालगंधर्वांचं नाटक होतं इथं सोलापुरात. बालगंधर्व नेहमी नाटकं असायची त्यांची. बर. नाटक झाल्यानंतर ते नाटक रात्री पहाटे 5 वाजेपर्यंत चालायचं. नळाला पाणी आलं की नाटक बंद. त्यामुळे तिथंच ते सगळे झोपले होते. त्यावेळेस अनंत अकलूजकर नावाचे जे ग्रस्त ते मठाशी पण संबंधित आहेत फार, ते तिथंच झोपले. महाराज उठले आणि त्या अनंत अकलूजकर उमरजकरांना उठवलं आणि त्या ओठ म्हणले. ते उठले, चल म्हणले माझ्याबरोबर. आणि त्यांना घेऊन दत्त चौकात आले. आणि म्हणजे आता जातो तुझ्या घरी, जवळच राहत होते ते. आणि महाराज थेट मोठ्या दरवाजातून देवघरात गेले. मठातून देवाला नमस्कार केला, अलकारोळी ठोकले, बाहेर आले तर जणू काका मुलांना शंकरा राग शिकवत होते. अच्छा. असं बघितलं, वळले झटकन, त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना भगवत दर्शन दिलं, समाधी अवस्था दिली. त्यांची आई अव्वा म्हणजे स्वामींच्या प्रसादाने जन्म आहे तिचा. ती बसली होती. म्हणजे काय असा माणूस येतो बसतो काहीतरी करतो. त्यात माझ्या मुलाली अशी अवस्था झाली, मठ कोण सांभाळणार, कारण एकुलता एक होते. ते म्हणले काळजी करू नको आई, हे मनात म्हणत होती. आणि हे म्हणतात काळजी करू नको, पाणी आण म्हणले आणि चहा कर. मग पाणी आणलं, मग समाधी उतरवली आजोबांची, पाणी पाजलं, आपण पाणी प्याले, चहा आला, चहा त्यांनाही पाजला आणि आपणही प्याले. आणि साधारण हे एक साल 1922 असेल. आणि तेव्हापासून जे ते येत गेले शंकर महाराज, ते 27 वर्ष महाराज सोलापूरला यायचे. आणि आजोबांच्यामुळे त्यांना अनेक शिष्य मिळाले. सोलापुरातले सगळे जे बहुसंख्य आजचे दिसतात त्या आजोबांच्यामुळे, कारण सगळे मठात यायचे ना.
आणि मग एक 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 जण महाराजांशी जोडला जायचा. हम्म. ते जोडला जायचा, बसायचा. मग ज्या खोलीत बसत होते त्यात समाज सगळ्यांना चांगलंच म्हणतो असं नाही. नाही. त्यामुळे त्यावेळेस एक खूल होती की तिथं बेकार माणसं बसतात. आणि मग बेकार माणसांचे अध्यक्ष शंकर महाराज, म्हणून अच्छा. तो बेकार हॉल झाला आमचा. बर. त्यामुळे ते बेकार हॉलमध्ये सगळे बसायचे. मग शंकर महाराजांनी फार कमी जणांना स्वतः गुरुमंत्र दिलेला आहे. तो जणू काका म्हणजे माझे आजोबा आणि माझे वडील यांच्या मार्फतच बऱ्याच जणांना मिळाला. आजोबांच्या बद्दल सांगायचं तर आजोबा आणि शंकर महाराज हे एका नाण्याची एकच बाजू. अच्छा. काही फरक नाही. हा. आणि कधीही जणू काकांनी त्यांच्या डोळ्याला डोळा लावला नाही. आणि जणू काकांना त्यांनी कधी ते ए बुवा म्हणायचे आणि ते त्यांना मालक म्हणायचे. अच्छा. असं छान ती जोडी. आणि संसार नोकरी सांभाळून शंकर महाराजांची छान भक्ती जणू काकांनी केली. जणू काका पण खूप छान होते. त्यांनी गाणं शिकवलं सगळ्यांना, अनेकांना. बालगंधर्वांना ते ऑर्गनची दोन्ही हाताची छान साथ करायचे. आणि संसार करताना छान परमार्थ करून ते म्हणजे इतकं छान की शेवटचा सगळा भाग सुद्धा शंकर महाराजांनी त्यांच्या समोर घडलेला आहे. आणि शंकर महाराजांनी जायच्या आधी ते 8-15 दिवस त्यांच्याकडे गेले, म्हणजे आले होते मठात त्यावेळेस. त्यांना एक घास खिचडीचा खायला घातला. दुसऱ्या दिवशी जाताना म्हणाले धोतर दे बुवा अंगावर. त्याच्यानंतर त्यांनी कपडा घातला नाही, कॅन्सर झाला होता त्यांना. पाणी नळाला सोडायचे आणि तहान भागवायचे ते पाणी बघून. पण संन्यास दीक्षा दिली आणि शेवटची सगळी अंत्यविधीचा सगळा कार्यक्रम आपल्या समोर आपल्या शिष्याचा केला. हे भाग्य, हे भाग्य. मग वडील ते 13च वर्षाचे होते, जयकृष्ण बुवा, मधुबुवा म्हणतात. त्यांनाही घडवलं, खूप घडवलं. इतकं छान घडवलं त्यांना की कसं वागायचं, येणाऱ्याशी कसं वागायचं, उंबट कसा बघायचा, भक्ती कशी करायची, कीर्तन कसं करायचं, सगळं बारीक बारीक सगळं समजावलं. आणि त्यांना एकदा शब्द दिला त्याने, मी दगडात गेलो, मातीत गेलो, मसणात गेलो तरी तुझ्याजवळ, काळजी करू नको. आणि त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना अतिशय चांगलं सांभाळलं. म्हणजे एक छोटंसं उदाहरण देते. वडील माझे बऱ्याच वेळा आजारी पडायचे, जखमा व्हायच्या, त्यांना डायबिटीस होता. ते बरं नाही म्हटलं की आमच्याकडे शंकर महाराजांची माणसं यायची. आम्ही त्यांना चहा द्यायचो. आणि मग ते असं येत येत गेले की आम्ही म्हणायचो आता हे सगळे बरे होतात. मग बरं पण व्हायचे, जखमा पण बऱ्या व्हायच्या. उपचार होत नव्हता असं नाही, पण हे आमचं कायमचं एक ठरलेलं असतं. त्यामुळे वडिलांना पण त्यांनी खूप छान सांभाळलं. माझ्या आईचा शेवट सुद्धा असाच छान केला. म्हणजे तिच्या शेवटच्या क्षणी एक हात तिचा वडिलांनी धरला, एक हात शंकर महाराजांनी. आणि एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जावं असं छान ती शांतपणे भगवंताच्या मांडीवर गेली. हे आमच्या समोरची घटना. म्हणजे असं खूप आम्ही असं बघतो की शुभरायांनी लावलेला हा जो वेल आहे हा किती भरतोय, फुलतोय. अनेक संत इथे येत आहेत. हरिमामा आणि दीनानाथ गुरुमाऊली पण इथं आल्या, त्यांची वारी दरवर्षीची असते. आजही इथं अनेक संत येतात, छान माणसं येतात, बसतात, सगळी माहिती ऐकतात आणि आनंदाने जातात. इथून मठातून साधारणपणे विनमुख माणूस जात नाही आणि बोलल्याशिवाय माणूस जात नाही. आणि हा सगळा वारसा सांभाळण्याचं भाग्य मला लागलं. माझा जन्म इथलाच, शिक्षण इथलंच झालं. मी 10 वर्ष पुण्यात नोकरी केली. पण इथं आल्यानंतर मात्र आमचा मन जीर्ण झाला होता. त्याच्यासाठी जीर्णोद्धारासाठी मला माझ्या काकांनी सांगितलं, आईनी सांगितलं, ही आता म्हटलं बस. त्यामुळे नोकरी सोडून आले आणि
2001 साली ही वास्तू परत नवनिर्मिती झाली. वा. आता नवनिर्मिती झाल्यानंतर माझ्या पुढे प्रश्न आला की काही काळ आपण देवाची भक्ती करू, पण दिवसभर काय करायचं. पण त्यावेळेस तितकी समज पण नव्हती. समाजशास्त्राची मी विद्यार्थिनी, त्याच्यामुळे डोकं त्याच्यात पण होतं ना. मग आपण काय करायचं ह्याचा ज्यावेळेस विचार केला, त्यावेळेस इथं मी शोध घेतला आणि त्यावेळेस लक्षात आलं सोलापुरात छोट्या बाळांसाठी काही काम नाही. आणि त्यामुळे पाखर संकुलची स्थापना 2003 साली एका बाळाच्या बारशाने केली. रजिस्ट्रेशन 1994 आहे पहिलं, पण वास्तवात त्याला 2003 चालू बोललं. आणि आतापर्यंत जवळजवळ 350 बाळ आली. अडॉप्शनचं काम चालतं. त्याचं सगळं कायदेशीर प्रक्रिया ही, आणि जवळजवळ 250-300 बाळांना आपण त्यांना त्यांचे आईबाबा मिळवून देऊ शकलो कायदेशीररित्या. आईबाबांच्या कुशीत ते झोपू शकतात. आणि मग त्याच्याबरोबर मुलांचे अनेक प्रकल्प आपण केले इथं. बालसंगोपन योजना, उन्मेष प्रकल्प, संस्कार वर्ग, महिलांसाठी कुटुंब सल्ला, असे वेगवेगळे कार्यक्रम इथं राबवले. 2022 सालापर्यंत संस्था मठातच होती आणि मठात हा प्रकल्प चालू करण्यासाठी मला माझ्या आईने परवानगी दिली. सगळ्यात महत्त्वाचं, कारण सगळ्यात मोठा प्रश्न आला तर सोहळ्या वेळाचा. तेव्हा तिने सांगितलं आपलं सोहळं देवघरात, बाकी सगळं वावर नाही. तिने जर परवानगी दिली नसती तर हा प्रकल्प सुरू पण होऊ शकला नसता. आणि सगळ्या बायका वावरतात. त्याच्यामुळे हा प्रकल्प सुरू झाला 22 साली. आता पाखर संकुल संस्था आसऱ्याकडे शिफ्ट केली आणि आता इथं माहेर सुरू केलं आपण. म्हणजे काय? आम्ही कुटुंब सल्ला केंद्र ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की मी TV बघत नाही. कित्येक वर्ष झाली. कारण TVत जे दाखवतात ते सगळं मी लाईव्ह बघते. मारामारी, भांडणं, प्रेम, आई लेकाचं प्रेम, पती पत्नींमधलं प्रेम, मुलांचं आणि वडिलांचं, हे किंवा सगळे प्रकार जे आहेत ना ते सगळे मी इथं बघते. आणि त्यामुळे असं, आणि आत्ताची जी सगळी समाज रचना बघते त्यावेळेस लक्षात येतं की सगळेजण मोबाईलच्या मध्ये वेडे झालेत. म्हणजे त्यांना एकमेकांशी बोलायला वेळ नाही, ऐकायला वेळ नाही, काही सांगायला वेळ नाही. मोबाईल हवाय, चांगला पण आहे तो, खूप चांगला आहे. म्हणजे आत्ता मी परवा एकदा कुठंतरी बातमी वाचली की ह्याच्यापुरते पेपर सुद्धा असेच आपल्याला, कागद जर वाचवायचा असेल तर ऑनलाईन सोडवावा लागेल. तर आवश्यक आहे, पण त्याचा अतिरेक कुठंतरी कसा टाळणार, काय करणार. आणि त्याच्यामुळे सगळी पिढी छोट्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत यांच्यासाठी काय करावं आपण, यांना बोलतं कसं करावं, ह्याच्यासाठी आपण माहेर सुरू केलं. निर्मल तारा माहेर. इथं 2 दिवस यावं, राहावं, देवाचं पण करावं, माझ्याशी पण बोलावं आणि मोकळं व्हावं, सुख दुःख सगळं सांगावं आणि आनंदाने जावं. आपल्याकडे गाड्या पण आहेत, आपण त्यात कोणी मागितलं तर देतो. गाणगापूरला जायचंय, तुळजापूरला जायचंय, जा, त्याचे पैसे द्यावे लागतात. पण इथं राहायचे पैसे आपण मागत नाही. ऐच्छिक आहे. पुढच्या लोकांना सांभाळायचं म्हणजे घ्यावे लागतात, पण इतके रुपये द्या तर मी तुम्हाला 1 दिवस सांभाळते असं आपण माहेर म्हणायचं. आई कुठल्या मुलीला म्हणते की तुम्हाला 1000 रुपये दे, मी तुला 1 दिवसाचं जेवण देते. मग आपण जर मातृत्व घ्यायचं असेल तर आपल्याला असं नाही वागता येणार. आणि त्याच्यामुळे आपण माहेर सुरू केलं. आणि ह्या सगळ्या प्रकल्पाच्या ह्याच्याशी आमच्या अपर्णाताई रामतीर्थकर, उद्योगवादिनीच्या चंद्रिकाताई यांनी खूप सहकार्य केलं. समाजाने खूप सहकार्य केलं. म्हणजे मला ह्या सगळ्या मठ आणि पाखर संकुल हे, याला शासकीय अनुदान नाही किंवा आमचं काही उत्पन्नाचं साधन नाही आम्हाला. बरोबर.
सगळं देणगीवरच चालतं. समाज चालवतो म्हणून चालतं, हम्म. समाज आणून देतो म्हणून होतं. हम्म. मग ह्या सगळ्या प्रकल्पाला चालवण्यासाठी जो समाज लागतो, त्याच्या समाजाने पण मला खूप भरभरून दिलं. बर. मला खूप चांगली माणसं भेटतात. कालच आमच्याकडे घरापासून शेगावपर्यंत आणि शेगावपासून परत घरापर्यंत पायी चालत जाणारे आई वडील आणि मुलगा हम्म. इथं राहून गेले. वा. आणि इतके छान त्यांनी सांगितलं, मी 7 वर्ष वारी करतो, माझ्याजवळ 5,000 माणसांचा संग्रह आहे. त्या वारीतून त्यांनी माणूस जोडले. हम्म. असे अनेक वेगळे वेगळे खूप छान काम करणारी माणसं मला इथं भेटतात. हा. दुःखही घेऊन येतात, सुखही घेऊन येतात. मठाचे उत्सव पण दर महिन्याला एक उत्सव असतो. वा. मग तो उत्सवही आपण आनंदाने करतो, कारण बाई उत्सव प्रिय बाई आहे. हम्म. आमच्याकडे दर बुधवारी व्याख्यानमाला सुरू झाली. आम्ही प्रबोधनात्मक विषय घेतो आणि खूप छान विषय घेतो. हम्म. त्यातला एक बुधवार आमच्या संगीतिकेसाठी असतो. अच्छा. आमच्याकडे सगळी वाद्य आहेत. हा. घ्या वाजवा, हम्म. देवाला रिजवा जा. हा. आम्ही मान देतो पण धन देऊ शकत नाही. हम्म. पण सगळे येतात, करतात. हम्म. त्याबरोबर संस्कार वर्ग आपण घेतो. दर रविवारी संस्कार वर्ग असतं. हम्म. अशा तऱ्हेने मठाचं काम चालू आहे. आषाढी कार्तिकीची वारी, एकादशीची, आजही रथयात्रा आमच्याकडे त्याच पद्धतीत छान निघते. हम्म. ती कधी असते? आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी. अच्छा. शिवराय महाराजांची पुण्यतिथी हे आमचं सगळ्यात मोठं उत्सव. म्हणजे हा उत्सव करावा नाही तर मरावं, अष्टविनायक नाही. हम्म. त्याच्यामुळे हाही उत्सव आपण मोठा करतो. हम्म. पाखर संकुलचं पण काम चांगलं चाललंय. वा. तिथं आता आपण शाळा पण सुरू केली, प्री स्कूल. वा. तिथं संस्कार वर्ग सध्या चालू आहेत. हम्म. आणि ह्या सगळ्या, त्याच्यानंतर छोटा शिशु, मोठा शिशु, नर्सरी, असं सगळं सुरू करायचं मानस आहे. वा. पण ह्या सगळ्याला समाजाच्या मदतीशिवाय हे सगळं अधूर आहे. हा. अगदी बरोबर. त्याच्यामुळे समाज देतो. मला हम्म. मी असं पुढचंही सांगते की समाज देतो सुद्धा. न मागताही देतो. खरं. त्यामुळे मला मागायची आवश्यकता नाही. पण हे लक्षात ठेवा सगळ्यांनी की असं इथे एक छान सिंगिंग आहे पण सायलेंट आहे, असं एक छान प्रकल्प इथं उभे आहेत, चालू आहेत. आणि सगळे गुण्यागोविंदांनी नांदतायत, काम करतायत, बघतायत. मी सगळ्यांची प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी बोलते, पण हजारो हात मागे आहेत. त्या सगळ्या हातांचे स्पर्श मला आहेत. त्या सगळ्यांचे जे मी बोलते त्याच्यातून मला जे सगळं वेगळं वेगळं मिळतं, त्याच्यातून मी हे सगळं आपल्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते. शुभराय महाराजांनी म्हटलंय की, त्यांचा एक अभंग आहे, आवडी मजला दे हरी तुझी आवडी मजला दे, निजदासाचा हाची मनोरथ पुरवणी सेवा घे. त्यांनी मला इथं बसवलं, एक खुर्ची दिली, त्यांनी मला निमित्त केलं म्हणून हे मी सगळं करू शकते. येथे माझे काहीच नाही म्हणायची वेळ आहे. त्यामुळे कधीतरी पाखर संकुलाही आमच्या भेट द्या. संकुल पण बघा. तिथलं शाळेसाठी नवीन उदयाला येत असलेल्या शाळेसाठी सुद्धा तुमचे सगळे आशीर्वाद आम्हाला हवे आहेत. आणि यातून शुभराय मठ आणि पाखर संकुल हे तुमच्यापर्यंत पोचेलच. माहेरी पण नक्की या. ज्यांना ज्यांना तुम्हाला सांगायचं आहे त्यांना त्यांना अवश्य सांगा. हे लिंक पुढं पाठवा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते, ऋण व्यक्त करते. खरं तर सोहमचे म्हणायला पाहिजे, सोहमची माझी आत्ताच ओळख झाली खरं. पण त्यांनी मला सांगितलं, आणि मला मी गप्पिष्ट पण आहे, मला गप्पा मारायलाही आवडतात, ऐकायला पण आवडतात, आणि त्याच्यामुळे आणि तुमच्यापर्यंत पोचायला आवडतं. त्याच्यामुळे हे एक मोठं साधन आहे. ते साधन मला सोहमने उपलब्ध करून दिलं. त्यामुळे सोहमच्या सगळ्या टीमचे ऋण. आणि असेच सर्वजण पुन्हा पुन्हा मठात या. इथला भक्तीचा जो विषय आहे
तो जाणून घ्या आणि आपली भक्ती आपल्या गुणाच्या माध्यमातून आणि आपल्या नित्यनैमित्तिक साधनेतून भगवंताचरणी सुपूर्त करा. कारण 6 ऋण आपल्याला द्यायची. एक तर आत्मविश्वास आपल्यात असायला पाहिजे, बर. की ज्याच्यामुळे मी आवडलो पाहिजे, मी छान असलो पाहिजे, माझा स्वभाव छान असला पाहिजे, माझी लोकांनी वाट पाहिली पाहिजे. दुसरं, मला कुटुंब प्रेम जपलं पाहिजे. आज कुटुंबात कोणी जात नाही, काही करत नाही. मला आठवतं की आमच्याकडे आम्ही सगळ्या आमच्या नातेवाईकांच्याकडे फिरायचो आणि सगळे आम्हाला जे देतील ते खायचो. आता शेअरिंग हा भागच राहिला. खरंय. कुटुंबात जा, समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो. आठवड्यातून 2 तास सगळ्यांनी द्यावे. काहीतरी काम करावं. लहान मुलांच्या मध्ये, महिलांच्या मध्ये, तरुणींच्या मध्ये, तरुणांमध्ये. खूप असं बघितलं ना तर दिसेल तिथं, जाईल तिथं काहीतरी आपलं हातभार आपण लावू शकतो. असे अनेक ठिकाण आहेत. तशी आपली मठ मंदिरे बघावीत, तशी समाज मंदिरं सुद्धा बघावीत. कार्य जाणून घ्यावं. त्याबरोबर पुढचं असं आहे की एक राष्ट्र संघटन निर्माण केलं पाहिजे. आज राष्ट्र संघटन नाही, आपण एकत्र नाहीत, आपण भांडतो एकमेकांना. म्हणजे ही दुर्दैवी घटना आहे. दुर्दैव आहे आपलं की आपण आपल्याशीच भांडतो, दुसऱ्याशी नाही भांडायचं. पण संघटन जर झालं तर आपण नक्की जगात विश्वबंधू आणि विश्वगुरु म्हणूनच जाऊ शकतो. बरोबर. त्यामुळे आपलं संघटन वाढवूयात. आणि ह्या सगळ्यांसाठी आपल्याला संतांच्या जवळच बसावं लागेल. संतांनी जी वाङ्मयीन पूजा केली ती समजून घ्यावी लागेल, ती वाचावी लागेल, चिंतन करावं लागेल, मनन करावं लागेल आणि तसं वागावं लागेल. आपल्याला जर कम्प्युटर येतं, आपल्याला जर सगळं शास्त्रज्ञ म्हणून आपण मिळवू शकतो, आपण जर किती गोष्टी करतो, विज्ञानातल्या किती शोध घेतो, तर आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायला का अवघड जाते? तुकारामांचा एखादा अभंग काने वाचत आपण, जनाबाईची ओळख काने करून घेत. त्यामुळे या संतांच्या जवळ बसूयात आणि त्यांचे विचार ऐकूयात. खूप छान सांगितलंय त्यांनी. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला भगवंताच्या चरणावर आत्मसमर्पण करण्यासाठी उपयोगी पडणार आहे. आणि हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे. आपण ह्या जगात आलो, त्या भगवंतांनी आपल्याला पाठवलं, त्याची इच्छा होती ना की हे बाळ मी जगात पाठवतोय, ह्यांनी माझं काम करावं. तो बोलत नाही बिचारा, सांगत नाही, सारखं हाक मारतो, पण त्याची इच्छा आहे की आपण त्याचं ऋण फेडावं, त्याचं काम करावं. आणि त्याच्यासाठी आपलं त्याच्या चरणावर जर आपलं मस्तक व्हायचं असेल तर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. त्यासाठी कधी पण या, आपण कार्यशाळा पण घेऊ, गप्पा पण मारू, आनंदाने हसत खेळत आपलं जीवन आनंदी बनवूयात, सुखाचं बनवूयात, समाधानाचं बनवूयात. आणि एक दिवस नक्की देव म्हणेल, माझी बाळं किती छान आहेत, किती सुंदर समाज आहे, माझा भारत आहे. पण हा भारत त्याला खूप आवडतो. इथं सगळ्या संतांनी देवानी इथेच जन्म घेतले, 10 अवतार झाले. या अवतारांच्या या भूमीला नमस्कार करून प्रतिज्ञा पण करूयात आणि थांबूया. वा, माईंनी 1 स्ट्रोकमध्ये सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. आय एम शुअर तुमच्या मनातले जे प्रश्न होते त्यांची उत्तरं त्यांनी बोलता बोलताच दिलेली आहेत. त्यामुळे आज मला काहीच जास्त बोलावं नाही लागले. तर जास्त मी वेळ घेणार नाही तुमचा. माईंनी सगळं सांगितलं आहे. पाखर संकुलाला जर तुम्हाला मदत करायची असेल, काही डोनेशन द्यायचं असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत. त्याच्यावर फोन करून किंवा बाकीचे डिटेल्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही मदत करू शकता. माईंचं सुद्धा म्हणजे आपल्या मठाचं जे चॅनल आहे, हँडल आहे, त्याचंसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत. त्यामुळे तिथे जाऊन फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हा पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला माईंना जर काही प्रश्न विचारायचे असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आम्ही नेहमी नेक्स्ट जेव्हा पॉडकास्ट करू त्यावेळी माईंना ते प्रश्न नक्की विचारू. तर तुर्तास
आम्ही आता थांबतो. माई, तुम्ही एवढा वेळ दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि आपण पुन्हा एकदा असंच एका पॉडकास्टच्या मार्फत भेटूया. धन्यवाद. 2020 साली शुभराय महाराजांची 200वी पुण्यतिथी होती. आणि माझी आई सारखी म्हणायची, आम्ही त्याही नसणार आणि तुम्ही साजरं करा. आम्हाला थोडं वाईट वाटायचं. पण 11 सालापासून आम्ही विविध कार्यक्रम केले. नृत्य नाटिका केली, त्याच्यानंतर प्रवचनं केली, कीर्तनं केली आणि करत करत 17 साली आम्ही शुभरायांच्या जीवनावरचे कलायोगी श्री शुभराय हे पुस्तक प्रसिद्ध केलं. ते आमच्या गुजराती भगिनींनी लिहिलं. बर. नोंदी आपण दिल्या, पण तिने सगळं, त्यांना मराठी लिहिता येत नाही, पण त्यांनी सगळा प्रयत्न केला आणि ते खूप छान पुस्तक झालेलं आहे. वा. ते पुस्तकही तुम्ही वाचावं. त्याबरोबर शुभरायांचे जे 147 अभंग आहे त्याचं निरूपण कुंटे सरांनी, नरेंद्र कुंटे सरांनी केले. त्याचंही पुस्तक बाहेर पडेल. तर त्याचाही आस्वाद घ्यावा, कारण शुभरायांचे अभंग अतिशय गोड आणि छान आहेत. वा. छान आहेत अभंग, त्यामुळे याचाही आस्वाद घ्यावा असं आवर्जून पुन्हा एकदा सांगते. धन्यवाद माई. धन्यवाद.